नमस्कार. चला, आज आपण संख्यांच्या एका एकदम आकर्षक दुनियेत जाऊया. आता संख्या हा विषय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्यात काही खूप इंटरेस्टिंग प्रकार आणि त्यांचं वर्गीकरण लपलेलं आहे. आज आपण तेच एकदम सोप्या पद्धतीत समजून घेणार आहोत. विचार करा, आपण रोजच्या जगण्यात किती अंक वापरतो नाही का? म्हणजे खरेदी करताना, वेळ बघताना, अगदी फोन नंबर लावताना सुद्धा. पण कधी असं विचार केलाय का की या सगळ्या संख्यांची प्रत्यक्षात वेगवेगळी कुटुंबं आहेत आणि प्रत्येक कुटुंबाचे स्वतःचे असे काही नियम आणि एक वेगळी ओळख आहे? चला तर मग या कुटुंबांना जरा जवळून ओळखूया. तर आपण सुरुवात करतोय संख्यांच्या जगाच्या ओळखीने. या प्रवासात आपण संख्यांना त्यांच्या अगदी बेसिक स्वरूपापासून ते त्यांच्यात लपलेल्या खास पॅटर्न्सपर्यंत सगळं काही समजून घेणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी सुरुवात करूया त्या संख्यांपासून ज्या आपल्या मोजणीचा पाया आहेत. खरं तर ह्या त्याच संख्या आहेत ज्या आपण लहानपणी सगळ्यात पहिल्यांदा शिकतो. यांनाच आपण म्हणतो नैसर्गिक संख्या. सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर ह्या मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्या आहेत. ह्या 1 पासून सुरू होतात आणि पुढे अनंतपर्यंत जातात, जसं की 1, 2, 3 किंवा अगदी 10. हे बघा, आपल्या मूळ चार्टमध्ये सुद्धा हेच दाखवलंय. नैसर्गिक संख्या या खऱ्या अर्थाने गणिताचा आणि आपल्या रोजच्या मोजमापाचा आधारस्तंभ आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आता एक इंटरेस्टिंग प्रश्न. ह्या नैसर्गिक संख्यांच्या ग्रुपमध्ये जर आपण काहीच नाही म्हणजेच 0 ही कल्पना जोडली तर काय होईल बरं? तेव्हा आपल्याला मिळतो एक नवीन ग्रुप, तो म्हणजे पूर्ण संख्यांचा. सोपं आहे? यात सगळ्या नैसर्गिक संख्या तर येतातच, पण सोबत शून्यही येतो. त्यामुळे हा ग्रुप शून्यापासून सुरू होतो. उदाहरणार्थ 0, 1, 2 आणि 15. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. समजा आपल्याला कर्ज दाखवायचंय किंवा शून्याच्या खाली गेलेलं तापमान दाखवायचंय. मग काय? त्यासाठी आपल्याला संख्यांचा हा ग्रुप अजून मोठा करावा लागतो. आणि इथेच एंट्री होते पूर्णांक संख्यांची. यामध्ये पॉझिटिव्ह संख्या, निगेटिव्ह संख्या आणि 0 या सगळ्यांचा समावेश होतो. जसं की -3, -1, 0 आणि 4 या संख्यांमुळेच आपल्याला ती नंबर लाईन, तिचं एक पूर्ण चित्र मिळतं. ओके, तर आत्तापर्यंत आपण संख्यांच्या मूलभूत कुटुंबांना भेटलो. आता आपण संख्यांकडे एका वेगळ्या अँगलने बघूया. म्हणजे त्यांना कशाने भाग जातो, या गुणधर्मानुसार त्यांचं वर्गीकरण कसं होतं ते पाहूया. इथे ना 2 अगदी स्पष्ट गट पडतात. एक म्हणजे समसंख्या, ज्यांना 2ने पूर्णपणे भाग जातो, जसं की 2, 4, 6. आणि दुसरा ग्रुप आहे विषम संख्यांचा, ज्यांना 2ने पूर्ण भाग जात नाही, म्हणजे 1, 3, 5. हे वर्गीकरण तसं खूप सोपं आणि एकदम बेसिक आहे. आता जरा अजून एक लेव्हलवर जाऊया. मूळ संख्या ह्या अशा संख्या आहेत ज्यांना फक्त 1ने आणि स्वतः त्याच संख्येने भाग जातो, जसं की 2, 3, 5, 7. ह्या संख्या गणितामध्ये खूप खूप महत्वाच्या आहेत. आणि याच्या अगदी उलट आहेत संयुक्त संख्या, ज्यांना 1 आणि ती संख्या सोडून इतरही अवयव असतात, म्हणजे फॅक्टर्स असतात. उदाहरणार्थ 4, 6 आणि 8. आत्तापर्यंत आपण ज्या संख्या पाहिल्या त्या सगळ्या कसं सांगू पूर्ण होत्या. पण गणिताचं जग इथेच थांबत नाही. आता आपण पूर्णांकांच्या पलीकडच्या जगात प्रवेश करतोय. ती जी नंबर लाईन असते ना, त्यावर 2 पूर्णांकांच्या मध्ये ज्या असंख्य संख्या असतात त्यांचं काय? म्हणजे समजा 1 आणि 2च्या मध्ये असलेल्या संख्या, त्यांना काय म्हणतात? त्यांनाच आपण म्हणतो परिमेय संख्या. ह्या अशा संख्या आहेत ज्यांना आपण p/q म्हणजेच अपूर्णांकाच्या रूपात लिहू शकतो, जसं की 1/2 किंवा 3/4. थोडक्यात यात सगळे पूर्णांक आणि अपूर्णांक येतात. आणि मग येतात अपरिमेय संख्या. ह्या जरा गूढ संख्या आहेत. यांना आपण अपूर्णांकांच्या रूपात मांडूच शकत नाही. यांची दशांश रूपं म्हणजे डेसिमल फॉर्म्स कधीच संपत नाहीत आणि त्यात कोणताही पॅटर्न रिपीटही होत नाही. पाय किंवा वर्गमुळात 2√2 ही याची सगळ्यात फेमस उदाहरणं आहेत. चला, आता आपल्या या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात संख्यांमध्ये दडलेल्या काही खास आणि सुंदर नमुन्यांबद्दल म्हणजेच पॅटर्न्सबद्दल जाणून घेऊया. हे प्रकार म्हणजे गणितातील काही फारच मनोरंजक शोध आहेत बरं का. इथे काही स्पेशल जोड्या आहेत, जसं की जोडमूळ संख्या, म्हणजे अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये फक्त 2चा फरक असतो. उदाहरणार्थ 3 आणि 5. आणि दुसरा प्रकार आहे
सहमूळ संख्यांचा, ज्यांचा एक सोडून दुसरा कोणताही कॉमन फॅक्टर नसतो, जसं की 8 आणि 15. आणि हे तर खूपच भारी आहे. काही संख्यांना चक्क आकार असतो, जसं की त्रिकोणी संख्या, ज्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करत गेल्यावर तयार होतात. आणि चौरस संख्या, ज्या एखाद्या संख्येला स्वतःशीच गुणून मिळतात, जसं की 4, 9 किंवा 16. मूळ तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे हे पॅटर्न्स आपल्याला सांगतात की गणित म्हणजे फक्त आकडेमोड नाहीये, तर त्यात एक प्रकारचं सौंदर्य आणि रचनाही दडलेली आहे. तर आपण काय पाहिलं आज? एका साध्या मोजणीपासून ते अशा क्लिष्ट पॅटर्न्सपर्यंत प्रवास केला. आणि हे बघितलं की हे जे वर्गीकरण आहे ते संख्यांच्या या अथांग जगाला एक शिस्त आणि एक रचना देतं. प्रत्येक प्रकाराची स्वतःची एक ओळख आणि स्वतःचं महत्त्व आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, की जर हे ते प्रकार आहेत जे आपण आत्तापर्यंत वर्गीकृत केले आहेत, तर मग गणितामध्ये अजून असे कितीतरी नमुने असतील, कितीतरी पॅटर्न्स असतील जे अजूनही आपल्या शोधाची वाट पाहत आहेत. नक्की विचार करा यावर.